तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मॅनिफेस्टेशन आता आता हल्ली खूप लोकांच्या तुमच्या आसपास बरेचसे लोक म्हणत असतील की मी हे मॅनिफेस्ट केलं, ते मॅनिफेस्ट केलं. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तर म्हणजे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या सत्यामध्ये आपण स्वतः कशा उतरवू शकतो. आपण मोस्टली पहिल्यापासून आपल्याला कशी माहिती आहे, आपल्याला आपल्याकडे जे संस्कार झालेले आहेत, म्हणजे हे मराठी कल्चरमध्ये जे संस्कार झालेले आहेत की आपल्याला काय हवं असेल तर आपण मंदिरात जातो किंवा देवासमोर उभं राहतो आणि म्हणतो मला हे हवंय. पण ह्या सगळ्याच गोष्टी आपण स्वतः कशा मिळवू शकतो आणि ते पण एक छान सायंटिफिक जे काही तुम्हाला मंदिरात जायची गरज नाहीये, उपास तापास धरायची गरज नाहीये किंवा मला दान दक्षिणा द्यायची गरज नाही, कोणाला खाऊ पिऊ घालायची गरज नाहीये. तर मी घर बसल्या सुद्धा फक्त कृतज्ञता व्यक्त करून माझ्याकडे जे आहे, मला जे काही युनिव्हर्सने दिलेलं आहे अ, जे काही मिळालेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी मला जे माझ्या आयुष्यामध्ये जे हवंय, जे माझी इच्छा आहे ते मी स्वतः मिळवू शकते. मला कोणालाही मागायची गरज नाही. तर युनिव्हर्स आपोआप ती देणार आहे मला. मी मिळवू शकते. मी स्वतः मिळवणार आहे. ते सगळं माझ्या हातात आहे. तर हे मॅनिफेस्टेशन कसं करू शकता तुम्ही? मुळातच आता सायंटिफिक दृष्ट्या मी खरं तर आपण खूपच स्टार्टिंगलाच मी हे बोलते. का बोलते? तर म्हणजे हे पुस्तक काय आहे, त्याचा बेस काय आहे, हे समजावं म्हणून. तर हे मॅजिक बुक कशासाठी आहे? तर तुम्ही तुमच्या इच्छा, तर कालचे तुम्ही जर सगळे चॅप्टर बघितले 28चे 28, तर तुम्ही सगळ्या एरियामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळवू शकता. अगदी डिटेल्स आपण ते पण लिहिणार आहोत थोडंसं. 1-2 दिवस गेले की मी ते तुम्हाला तुमच्याकडून तुमचे जे आयुष्यात तुम्हाला जे काही इच्छा आहेत, तुमची जी स्वप्न आहेत, ते सायंटिफिक दृष्ट्या कसे लिहायचे, लिहिण्याला पण महत्व आहे. कारण की हे जे मॅनिफेस्टेशन्स कसे असतात किंवा तुमच्या ज्या इच्छा किंवा तुमची स्वप्न कशी पूर्ण होतात, तर ते लिहिण्याची पण एक सायंटिफिक एकदम शास्त्रीय पद्धतीने लिहायचं असतं. म्हणजे गणितातलं सूत्र कसं असतं, एखादं गणित आपण फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करतो, सोडवतो, है की नाही? आता माझ्याकडून थोडेसे इंग्लिश शब्द जातात आहेत, तर ते तुम्हाला नाही समजलं तर मला विचारायचंय. कारण बऱ्याचदा असं होतं माझ्या नकळत मग बोलले जातात. तर तुम्ही मला तेव्हा आठवण करून नाही समजलं तर विचारायचंय. तर आपण हे स्वप्न लिहायचे म्हणजे कसे? तर ते असेच लिहायचे नसतात. म्हणजे मला हे पाहिजे, ते पाहिजे. आपण जसं देवासमोर जातो आणि मागतो ना, की मला देवा माझी तब्येत बरी होऊ देत, मला प्रमोशन मिळू देत, किंवा माझी सॅलरी वाढू देत. हे असं जसं मागतो तसं ह्या मॅजिक बुक मध्ये अजिबात मागायचं नाहीये. पण तिथे लिहायची एक मेथड आहे. त्या मेथडनेच म्हणजे गणितात सूत्र कसं असतं, अगदी स्टेप बाय स्टेप एका पायऱ्यानी पायऱ्यानी ते गणित सोडवत जाऊन मग आपल्याला उत्तर करेक्ट मिळणार आहे, है की नाही? आणि ती प्रत्येक स्टेप महत्वाची असते गणितामध्ये, है की नाही, परीक्षेमध्ये. तसंच हे मॅजिक बुक मध्ये पण आहे. तुम्हाला खूप डिटेल्स व्यवस्थित स्वप्न लिहिता आलं पाहिजे. तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण व्हायच्या 5 पायऱ्या आहेत. म्हणजे काय? ड्रीम रायटिंग. पहिलं स्वप्न लिहायला शिकायचंय. नंतर काय लिहायचंय? स्वप्न ते बोलायचंय, रीड करायचंय, लिहायचं, रायटिंग, रीडिंग ते लिहायचंय, परत ते वाचायचंय, परत ते ऐकायचंय. ऐकायचंय म्हणजे कसं? तुम्ही तुमच्या तोंडाने ते स्वप्न बोललं की तुम्ही ते ऐकायचंय स्वतःचं. जे काही लिहिलंय स्वप्न आहे, तुम्हाला जे मिळवायचंय ते ऐकायचं पण आहे. आणि चौथी स्टेज काय आहे? तर तुम्ही ते काय करायचंय स्वप्न? व्हिज्युअलाइज करायचंय. काय करायचंय? व्हिज्युअलाइज करायचं. म्हणजे काल बघा निकिता तिने शेअरिंग केलेलं की मी इमॅजिन करायचे स्वप्न, आहे की नाही? मला जे काही पाहिजे ते इमॅजिन करायचं. तर त्यालाच म्हणतात व्हिज्युअलायझेशन. म्हणजे रायटिंग, रीडिंग, ऐकायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. तर ह्या 4 स्टेप्स आहेत, त्याने तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकता. पण त्याला पण म्हणजे मी रॅन्डमली कसंही लिहिलंय, कसंही वाचलंय असं नाहीये. तर ते लिहिण्याची पण पद्धत आहे. थँक कधी म्हणलं पाहिजे, डिटेल्स कसं लिहिता आलं पाहिजे. तर हे आपण परफेक्ट मेथड शिकणार आहे. म्हणजे आता काहींचं स्वप्न असेल मला घर हवंय, म्हणजे मोठं घर हवंय. म्हणजे आता जर मी 500 2 1 BHK मध्ये राहत असेल तर मला 2 BHK पाहिजे. तर ती स्पेसिफिक लिहिता आलं पाहिजे. नाहीतर काही जण असं रॅन्डमली म्हणतात मला मोठ्या घरात राहायचंय.
तर तसं नाही. म्हणजे मी आता जे घातात खूप स्पेसिफिक लिहावं लागतं, की मला 2 BHK मध्ये राहायचंय किंवा मला आता जर सपोज ₹1,00,000 सॅलरी आहे, तर मला 1,50,000 सॅलरी असणारा जॉब हवा आहे. असं इतकं डिटेल लिहायचं असेल. अगदी मला एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा असेल ना, तर मला 1,50,000 सॅलरीचा ह्या-ह्या पोस्टवर ह्या-ह्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे. इतकं डिटेल्स आणि स्पष्ट ते ड्रीम स्वप्न लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. ते तुम्ही लिहिलं तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे म्हणजे फायदा मिळणार आहे. नाही तर युनिव्हर्सला काय माहितीये की तुम्हाला काय हवंय. बिग हाऊस म्हणजे काय हवंय तुम्हाला, बंगला हवाय का मोठा महाल हवाय. तर हे जोपर्यंत तुम्हाला खूप स्पष्ट आणि एकदम क्लिअर लिहिता येत नाही तोपर्यंत तुमची स्वप्न पूर्ण होत नाहीत मग. कारण की माहितीच नाहीये युनिव्हर्सला माहितीच नाहीये की तुम्हाला नक्की काय हवंय ते. त्याला तो कन्फ्यूज आहे. तर त्याला कन्फ्यूज नाही करायचं, एकदम क्लिअरली सांगायचं मला असं असं माझं म्हणजे जसं मी म्हटलं की नाही काल की माझी तब्येत म्हणजे मला वजन कमी करायचंय. वजन कमी करायचंय असं आपण लिहायचं नाहीये. स्वप्न काय असणार आहे माझं, तर मला 62 किलो वजन आणि माझी तब्येत कशी हवी आहे, छान एकदम फिट अँड फाईन म्हणजे एकदम 62 किलो वजन हवंय. माझी स्किन कशी आहे, आता काहींना स्किनच्या बाबतीत पण स्वप्न असतात की माझी स्किन म्हणजे मला एकदम माझी ब्राईट एकदम म्हणजे चमकदार स्किन पाहिजे किंवा क्रिस्टल क्लिअर स्किन पाहिजे. जे काही हवंय ते एकदम व्हेरी व्हेरी क्लिअर ते स्वप्न लिहायचंय. तर इथून पुढे म्हणजे साधारण आपण आपला पहिला चॅप्टर चालू होईल तेव्हापासून आपण रोज आपलं स्वप्न लिहिणार आहे. तर तुम्ही तुमचे आता तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या 3 महिन्यात कोणतं स्वप्न पूर्ण व्हावं असं जर वाटत असेल कोणतं, तर ते स्वप्न तुम्ही लिहायचंय आत्ता. कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगते. आता सपोज मला पुढच्या 3 महिन्यामध्ये काय हवंय, तर माझं साधारण की माझं जर वजन आता 71 केजी आहे, तर मला पुढच्या 3 महिन्यामध्ये मला वजन हवंय 68 केजी. तर मी काय म्हणणार, थँक्यू 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 युनिव्हर्स, माझे वजन 68 केजी झाले. झाले म्हणजे काय म्हणायचंय, मुळातच हे स्वप्न लिहिताना आपण पॉझिटिव्ह मध्ये म्हणजे मला मिळालंय असं आपण म्हणायचंय. मला दे, मला मिळेल किंवा मला देशील असं काही नाही. तर मला आता ते मिळालंय असं अज्युम करूनच ते स्वप्न लिहायचंय की मला मिळालंय. हं? की मला ते 68 केजी माझं वजन झालंय. हं? असं म्हणायचंय, असं लिहायचंय. तर तसेच तुम्ही तुमचे जे तुम्हाला असं वाटतंय की पुढच्या 3 महिन्यामध्ये एखादं स्वप्न माझं असेल ते पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर ते लिहायचंय. आपण पुढे जाऊन जेव्हा मनीच्या पैशांच्या चॅप्टरमध्ये जाऊ तेव्हा स्वप्नांच्या चॅप्टरमध्ये जाऊ तेव्हा आपण ते पण शिकणार आहोत की स्वप्न कशा प्रकारची लिहायचे. शॉर्ट टर्म स्वप्न कुठली, म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या 15 दिवसात पुढच्या महिन्यात म्हणजे ते काम माझं व्हावं असं वाटत असेल. किंवा पुढच्या महिन्याभरात माझं एखादं स्वप्न पूर्ण व्हावं किंवा मला असं वाटतंय की मला घर घ्यायचंय पण पुढच्या वर्षापर्यंत माझं घर व्हावं असं मला वाटतंय. तर बाबा 2027 मध्ये माझं घर मी माझ्या बंगल्यामध्ये राहायला गेलीये. गेलीये म्हणजे मी राहते 2027 मध्ये मी माझ्या फॅमिली बरोबर मी माझ्या बंगल्यामध्ये राहते. हं, तर असं स्वप्न आपण लिहायचं म्हणजे पुढच्या वर्षात किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये माझं काही स्वप्न असेल बघायचं. तर ते लिहायचंय आपण. आता तुम्ही म्हणाल, की फक्त आपण आपल्याच आपल्याबद्दलच लिहायचंय का? माझ्या मुलांबद्दल लिहू शकते का? माझ्या नवऱ्याबद्दल लिहू शकते का? माझ्या मुलीबद्दल लिहू शकते का? तर आता स्टार्टिंगला जोपर्यंत तुम्ही तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आता आपल्याला काही माहिती नाहीये, की माझ्यातली पॉझिटिव्ह एनर्जी किती आहे किती नाही. आता जर तुम्ही स्वतःचं जर लाईफ तुम्ही स्वतःची स्वतः लाईफ अनालाइज केली म्हणजे स्वतः काय म्हणतात त्याला अनालाइजला काय म्हणतात मराठीमध्ये? कोणी सांगू शकेल मला? अनालाइज केली म्हणजे आपण स्वतःच बघायची बघाय पहिल्यापासून पाहणं म्हणजे पहिल्यापासून जन्मल्यापासून तुम्ही आतापर्यंत आपण काय काय केलं हे पाहणं. हा तर हे जर तुम्ही पाहिलत ना तुमची लाईफ तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्या एरियामध्ये म्हणजे आरोग्याच्या बाबतीत मला नेहमी चांगले चढता क्रम आहे का माझा. मग स्वप्न म्हणजे कशा आता थोडक्यात तुम्हाला सांगते. स्वप्न म्हणजे कुठं असतं, स्वप्न वर असतं. मी जिथे आत्ता आहे त्याच्यापेक्षा मला अजून वरती जायचंय बरोबर. माझी स्वप्न सगळी वरची असणार आहे.
आणि खाली म्हणजे काय डिमोशन म्हणजे काहीतरी खाली खालचा उताराकडे चाललीये मी. म्हणजे मला जे मी इथे पोहोचायचंय पण मी खाली 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 चाललीये. म्हणजे असं कसं होऊ शकतं? तर होऊ शकतं नात्यांमध्ये. आपण आपली जेव्हा नवीन नाती निर्माण झालेली असतात, छान छान असतात ना, सगळं छान छान असतं, पण नंतर पुढे जाऊन काहीतरी गणतं, संबंध बिघडतात, एकमेकांशी बोलणं होत नाही किंवा पहिल्यासारखं रिलेशन नसतात, तर तो काय झाला, खाली उतरता झाला आहे की नाही, खाली खाली चाललोय आपण. मी आत्ता जिथे आहे पण माझे संबंध कसे चाललेत, खाली 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 चाललेत. मग आपल्याला हे कळतं. आरोग्याच्या बाबतीत तसंच बघायचं. मी आत्ता कुठे, मला म्हणजे माझी जशी हेल्थ हवी आहे तशी मी आत्ता आहे का, हेल्थ माझी चेक करायचं आपलं. तर नाहीये. म्हणजे जसं मला असं वाटतं, डॉक्टर म्हणतात की सगळं व्यवस्थित पाहिजे, वजन एवढं पाहिजे, माझं शुगर बीपी वगैरे सगळं नॉर्मल पाहिजे, असं जर सगळं वाटत असेल तर माझा आत्ता ओके आहे का, नाहीये. तर मला काय, तिथे पण प्रॉब्लेम आहे. मग मी कुठे मी जिथे आत्ता आहे त्याच्यापेक्षा माझी हेल्थ कुठे, एकदम डाऊन आहे, खाली आहे की नाही. पैशाच्या बाबतीत कसं आहे, हा मला पैसे सफिशियंट आहे, काही टेन्शन नाही, माझ्याकडे सगळं व्यवस्थित नॉर्मल सगळं आहे. म्हणजे काय, तर माझ्याकडे पैशांचा सोर्सेस बऱ्यापैकी आहेत. म्हणजे मी आहे त्या लेवलला आहे, किंवा एकतर वर आहे किंवा एकतर खाली आहे. जेव्हा तुम्ही ही तुमचं जेव्हा तुमचं लाईफ तुम्ही अनालाइज करता की नाही, तेव्हा लक्षात येतं की तुमच्यातल्या अंधाऱ्या बाजू कुठल्या आहेत. अंधारे म्हणजे जिथे आपल्याला जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड करायची गरज आहे. म्हणजे जिथे आपल्याला, जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त कृतज्ञता करावी लागणार आहे. एकतर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजे आपल्याला ते जे काही आपण खड्डे आपल्या हातानेच केलेले आहेत तिथं कृतज्ञता व्यक्त करायचे. आणि ते खड्डे पण कशामुळे निर्माण झालेले असतात, तर आपण अनग्रेटफुल राहिलेलो असतो. आपल्याला जी गोष्ट मिळालेली आहे, तुम्ही बघा, आपण जन्मलेलो असतो तेव्हा आपल्याला म्हणतात का, हे बघा आपलं हे बाळ जाड एकदम, पाय दुखतायत त्याचे, किंवा काहीतरी आजाराने ग्रस्त जन्माला आलेलं आहे का, असं म्हणतात का. आपण जन्मलेलो तेव्हा आपले आई बाबा किती खुश होते की किती छान गोंडस एकदम निरोगी बाळ जन्माला आले, हाय की नाही. त्यांनी आपल्याला छान सगळं दिलेलं आहे, पण नंतर नंतर आपणच आपली तब्येतीची काळजी घेतलेली नसते, किंवा आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे, आपण पहिलं आहे की नाही 5-5, 3-3, 4-4 किलोमीटर चालायचो, धावायचो, पळायचो. ते आत्ता जमत नाहीये. याचा अर्थ, ज्यावेळेस जे फिट होतं, चांगलं होतं शरीर, त्यासाठी आपण ग्रेटफुल राहिलो का, तर तिथे आपण कृतज्ञ वागलो नाही, तर आपण कसं वागलो, कृतज्ञ वागलो. म्हणजे आता म्हणजे जी गोष्ट मिळालेली आहे त्याच्यासाठी आपण कधीच चांगल्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणलेलो नाहीये त्याच्यासाठी. त्यामुळं आपल्याला त्या एरियामध्ये मिळालेले आहेत, खड्डे पडलेले आहेत, तर ते आपल्याला पहिले खड्डे भरावे लागणार आहेत, की जेणेकरून ते खड्डे भरले की आपण त्या एरियामध्ये जी आपली स्वप्न बघणार आहोत, जे आपली स्वप्न आहेत, आपली इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, त्या आपण अपेक्षापर्यंत पोहोचणार आहोत. हं. तर याला म्हणायचं मॅनिफेस्टेशन. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर आता तुम्हाला कळालं की एक सायंटिफिक पद्धतीने आपण 4 स्टेपमध्ये कोणतीही आपली स्वप्न असतील, आपल्या इच्छा असतील, आपल्या अपेक्षा असतील, त्या आपण पूर्ण करणार आहोत. एक तर रायटिंग, ते स्वप्न, ड्रीम्स लिहायचे, वाचायचे, ऐकायचे आणि व्हिज्युअलाइज करायचं, की ज्यांनी आपली स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि ती स्वप्न जर पूर्ण होत नसतील, आता ती स्वप्न मला बघायची आहेत, पण मला आत्ता कळालं की मी कुठल्या एरियामध्ये, म्हणजे मी खाली खड्ड्यात आहे की आता योग्य म्हणजे लेवलला आहे आणि मला जायचंय वरच्या लेवलला. स्वप्न मी बघते ह्या लेवलची, मग मला इथपर्यंत पोहोचायचंय, पण मी आहे आता सरफेस लेवलला पण नाही, म्हणजे फ्लॅट सरफेसला पण नाही, वरच्या भागावर पण नाही, तर मी खालच्या भागात आहे. कुठल्या, आरोग्याच्या बाबतीत खाली आहे, पैशाच्या बाबतीत बरोबर असेल, आरोग्याच्या बाबतीत खाली आहे, नातेसंबंधांच्या बाबतीत खाली आहे. नातेसंबंध, फक्त माझे नातेसंबंध घरातले संबंध चेक करायचे का, नाही, तर आपण प्रोफेशनल नातेसंबंध पण बघायचे. माझे बॉस बरोबरचे नातेसंबंध, रिलेशनशिप, माझे कलिग्स बरोबरचे रिलेशनशिप, माझे जर बिझनेस असेल तर माझे एम्प्लॉई, माझे क्लायंट बरोबरचे रिलेशनशिप, हे पण चेक करायचे. आपण सगळ्या एरियामध्ये चेक करायचे की इथे जर माझा बँड वाजलेला आहे तर तिथे पण मला
जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड करायची गरज आहे, की जेणेकरून तो माझा खड्डा भरेल आणि मला जर तिथे मला ह्या लेवलला, वरच्या लेवलला माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असेल तर जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड करायचे आहे. तर हे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर हे कळालेलं आहे. आपण हळूहळू हळूहळू त्या लेवलला, म्हणजे आता ह्या पुस्तकामधून एकदम शास्त्रीय पद्धतीने कसे ग्रॅटिट्यूड्स करायचे आणि आपण ते ग्रॅटिट्यूडची कमाई करून आपल्यातली पॉझिटिव्ह एनर्जी कशी वाढवायची आहे. आता मगाशी मी तुम्हाला मध्येच एक प्रश्न म्हटलेला की जर काही जण म्हणतील की मी फक्त माझ्यासाठी, मी माझ्या मुलांसाठी पण स्वप्न लिहू शकते का, किंवा मुलीसाठी, तर मी माझं एक्झाम्पल देईन की मी माझ्या मुलीच्या कॉलेज मॅनिफेस्ट करून तिला बीएमसीसी कॉलेज मिळवलेलं आहे. म्हणजे मी स्वतः मॅनिफेस्ट केलेलं की तिला ते बीएमसीसी कॉलेज मिळावं आणि ते मिळालेलं आहे. आणि इतका अमेझिंग रिझल्ट आहे की मी माझं स्वतःचं शेअरिंग करेन की पूर्ण ते त्याच्यासाठी जी सीईटी त्याच वर्षी केलेली, गव्हर्नमेंटने सुरू केलेली, ती सीईटीची एक्झाम पण झालेली. पण माझी खूप इच्छा होती. मी त्यावेळेस नवीन नवीन मॅजिक बुक शिकलेले, पहिल्यांदाच मॅजिक बुक केलेलं आणि मला ह्या गोष्टी खूप छान वाटत होत्या. पण मला कुठेतरी मी थोडंसं कुठलंही नॉलेज नवीन मला मिळालं की नाही तर व्हेरीफाय करायची सवय. म्हणजे हे खरं आहे का, करून बघूयात आपण. चॅलेंज स्वीकारायचे, चॅलेंजिंग कुठल्या गोष्टी करून बघायच्या, खरंच आहे की नाही, की काय हे खोटं बोलतायत. मग हे मी माझी मुलगी मिकी तिच्या बाबतीत बीएमसीसी तिला कॉलेज, म्हणजे आमचं चाललेलं की तिला टॉपचं कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यायचं, कारण आमच्या घरातले पहिल्यांदा ही जरा वेगळ्या एज्युकेशन फील्डमध्ये गेलेली आणि आम्हाला त्यातलं एवढं नॉलेज नव्हतं. सो आम्हाला एक कळलं की हे कॉलेज टॉपचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला तिला ऍडमिशन घ्यायचं होतं. आता कळालेलं की त्याची सीईटी पण होऊन गेली आहे. पण त्या कॉलेजनेच आम्हाला सांगितलं की मग मी आपलं की ठीक आहे, मी लिहिलेलं स्वप्न की माझ्या मुलीला बीएमसीसी कॉलेज मिळालंय, ती कॉलेजला गेली, जे काय करायचं, जे मी शिकलेले ते सगळं केलेलं. पण 8-10 दिवसात त्या कॉलेजच्या सरांनी स्वतःहून आम्हाला फोन करून सांगितलेलं की तुम्ही काळजी करू नका, कारण ह्याच वर्षी नवीन सीईटी गव्हर्नमेंटनी केलेली आहे चालू आणि बऱ्याच मुलांना माहिती नसल्यामुळं राहिलेले, तर तुम्ही म्हणजे ह्या कोर्टामध्ये केस टाकलेले आहे बऱ्याचशा पॅरेंट्सनी, जर तो रिझल्ट लवकर लागला तर मे बी सीईटी परत होण्याची शक्यता आहे. मी काहीही निगेटिव्ह विचार केला नाही. ठीक आहे, जे काही होणार आहे ते चांगलं आहे हा विचार करून हे केलं आणि अक्षरशः 10 दिवसातच न्यूजपेपरला आलेलं की त्यांची सीईटी परत होणार आहे आणि माझ्या लेकीने ती सीईटी दिली आणि तिला 94 मार्क्स पडलेले आउट ऑफ 100 आणि त्यातून तिला पहिल्याच राऊंडमध्ये ते बीएमसीसी कॉलेज मिळालेलं. तर हे युनिव्हर्स सगळ्या गोष्टी, जरी आपण जेव्हा विश्वास ठेवतो, ट्रस्ट ठेवतो, सरेंडर करतो, तुम्ही देवावर कसा विश्वास ठेवता की तुम्हाला वाटतं तिथे गेलं की मला मिळणार आहे, तसंच ह्या मॅजिक बुक मध्ये आहे. युनिव्हर्सला तुम्ही सरेंडर करायचं आहे, तुम्ही विश्वास ठेवला तर युनिव्हर्स ज्या गोष्टी इम्पॉसिबल पण आहेत त्या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी अलाइन करतो आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. तर हे मी माझं एक्झाम्पल शेअरिंग केलं की ह्या गोष्टी मिळतात तुम्हाला आणि मिळणार आहेत, तुम्हाला त्याचे अनुभव मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्यामधली पॉझिटिव्ह, हे तुम्ही तुमच्या मुलांसाठी पण मागू शकता, पण कधी, तर तुम्ही तुमच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा वाढवाल तेव्हा तुम्ही इतरांना पण तुमच्यातली ऊर्जा देऊ शकता आणि त्याच्यासाठी मॅनिफेस्ट करू शकता. तर हे मॅनिफेस्टेशन काय आहे, हे पुस्तक आपण ह्या पुस्तकात शिकून, हे मॅनिफेस्टेशन म्हणजे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रॅटिट्यूड्स कसे लिहायचे असतात, प्रत्येक एरियामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा कशी निर्माण करायची असतात, जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूडची कमाई करून आपली स्वप्न लवकरात लवकर कशी पूर्ण होतात आणि होत नसतील तर त्याच्या मागची काय कारण आहेत, तर ही सगळे पुस्तकातून आपण शिकणार आहे. पुस्तकात खरं तर मॅनिफेस्टेशन तुमचं पूर्ण का होत नाही तर ते सांगितलेलं नाहीये, पण थोडक्यात आता मी आत्ताच सांगते का का तर म्हणजे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की मी पुस्तकात जसं सांगितलंय की याचं ग्रॅटिट्यूड करा, म्हणजे आम्हाला मोस्टली ऍडव्हान्स मध्ये आम्हाला शिकवलेलं आहे. मी तुम्हाला आता स्वतः सांगते, पुस्तकात आपल्याला जसं फॉर्मॅट सांगितलंय त्याप्रमाणे करायचं आहे, पण मी ऍडव्हान्स लेवलचं बरंचसं शिकली आहे त्यामुळे सांगते. आम्हाला पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर ग्रॅटिट्यूड लिहायचे असतात. म्हणजे आता मला जर मनी एरियामध्ये
पैशाच्या एरियामध्ये काहीतरी समृद्धी हवी आहे, किंवा मला जे काही ठरवलेलं आहे, मला महिन्याला बाबा 2 लाखाचं पॅकेज पाहिजे, किंवा माझा बिझनेस ह्या लेवलचा टर्नओव्हर 2 लाख पाहिजे महिन्याचा, आपलं टर्नओव्हर काहीतरी 2 करोडचा पाहिजे, असं जर मी माझं काही मॅनिफेस्टेशन पैशाच्या एरियामध्ये माझं असेल, तर आम्हाला ग्रॅटिट्यूड पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, म्हणजे पास्ट मध्ये मला काही गोष्टी मिळालेल्या आहेत पैशांच्या बाबतीत, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड करायचे. प्रेझेंट मध्ये आत्ताच्या गोष्टी मला पैशातून मिळतात त्यासाठी ग्रॅटिट्यूड, आणि फ्युचर मध्ये म्हणजे मला जे काही हवं आहे फ्युचर मध्ये, तर त्यासाठीचं ड्रीम रायटिंग, रीडिंग, व्हिज्युअलायझिंग आणि ते स्वप्न ऐकायचं. तर ह्या मेथड्स अशा, हे आम्ही ते ऍडव्हान्स मध्ये शिकलोय, ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. सगळ्यांना आपला फायदा झालाच पाहिजे त्याचा. आणि हे झालं आपलं तर हे स्वप्न पूर्ण होण्याबद्दल. पण जर मी हे सगळं करते, काही जणांचे प्रश्न असतात की मी हे सगळं लिहिते, ग्रॅटिट्यूड लिहिते, हे करते, पण मग माझी ड्रीम पटकन पूर्ण का होत नाही? काहींची पटकन होतात, मग काहींची पटकन पूर्ण का नाही होत? तर त्याच्या मागे पण असतात कारण. तर काही आपले धारणा असतात, बिलीफ, लिमिटिंग बिलीफ, ज्या धारणा असतात, किंवा काही आम्ही आता खरं तर अश्विन मॅमनी मध्येच आम्हाला सांगितलं की कधी कधी स्वप्न का पूर्ण होत नाही. तर स्वप्न म्हणजे काय, तर माझी एक काहीतरी नवीन निर्मिती हवी आहे. निर्मिती करणार आहे ना मी स्वतः. म्हणजे मला मला जर आता 1 लाख रुपये पगार आहे, तर मला 1.5 लाखाची जॉब हवाय मला. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल सांगते, म्हणजे मला काहीतरी नवीन गोष्ट मिळवायची आहे, नवीन निर्मिती असणार आहे. माझं 1.5 लाखाचं 1.5 लाख महिन्या सॅलरीचा जॉब म्हणजे माझी ही नवीन निर्मिती आहे, है की नाही? आणि आता माझा सॅलरी किती आहे? 1 लाख सॅलरीचा जॉब आहे माझ्याकडे. तर आमच्या अश्विन मॅम काय म्हणतात, तुमची स्वप्न का पूर्ण होत नाहीत? तर तुम्ही मागचं जे ओझं आहे, मागचं ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लोज केल्याशिवाय नवीन गोष्टी निर्माण होत नाहीत. नवीन निर्मितीला काहीतरी स्पेस लागते, है की नाही? स्पेस लागते, आणि ती स्पेस निर्माण करायसाठी तुम्हाला जुन्या गोष्टी क्लोज करायच्या असतात. जुन्या गोष्टी क्लोज करायच्या म्हणजे काय? कुठल्याही गोष्टी, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी. आपण सपोज माझ्या एखाद्या मैत्रिणीला मी म्हणलं असेल की मी तुला भेटायला येते बरं का, आणि मी जातच नाहीये, किती दिवस झाले तिला नुसतीच म्हणते येईन येईन येईन, पण जातच नाही. तर हे कुठेतरी मी माझ्या सिस्टीम मध्ये ओपन केले की मी भेटायला जाणार आहे, पण मला जाता येत नाही. म्हणजे ते ते ओपनच राहिले, त्याचं क्लोज झालंय का? ते बंद झालंय का? क्लोज करायच्या सगळ्या गोष्टी, क्लोज फाईल करायच्या आपण. तर त्या सगळ्या, कोणतीही नवीन निर्मितीसाठी तुम्हाला जर स्पेस निर्माण करायची असेल, तर जुन्या गोष्टी सगळ्या क्लोज करायच्या आहेत. सगळीकडे चेक करायचं की मी माझ्या हेल्थसाठी बघायचं, की मी माझ्या आरोग्यासाठी मी म्हणत होते अरे मी डाएट चालू करेन, करेन करेन करेन, पण मी माझ्या हेल्दी बॉडीसाठी मी हेल्दी काही खातच नाहीये. पण म्हणते मी माझ्या सिस्टीम मध्ये ओपन केलंय की मी हे करणार आहे, बट ते मी करत नाही. म्हणजे काय करतोय आपण? म्हणजे मी जे बोलतेय, कर्म, आपण कर्म कशाने करतो? 4 गोष्टी. कर्म माझ्या विचारांनी, बोलण्यानी, माझ्या हातानी आणि माझ्या फिलिंग्सनी, जे मी फील करत असते त्या थ्रू आपले कर्मेंद्रिय. जर हे मी करायला सुरुवात केली पण ते क्लोजच नाही, ते क्लोज केलं तर नवीन निर्मितीला स्पेस नाही मिळत. म्हणून आपण ज्या गोष्टी बोललेल्या असतात त्या पूर्ण कंप्लीट करायच्या, म्हणजे आपल्याला नवीन गोष्टी मिळतात. आणि सेकंड एक असतं की तुमचं का नाही लवकर स्वप्न पूर्ण होत, तर हे एक आहे की ज्या तुमच्या जुन्या गोष्टी आहेत त्या पूर्ण सगळ्या क्लोज करायच्या. आणि क्लोज म्हणजे फक्त पैशांच्या बाबतीतलं स्वप्न आहे तर पैशांच्याच बाबतीतलं करायचं नाही. तर आरोग्य, नेहमी हे मेजर 3 एरिया डोक्यातच ठेवायचे. आरोग्याच्या बाबतीत मी असं काय बोललीये का आणि मी ते केलं नाहीये? जर मला जमतच नसेल तर स्पष्ट म्हणायचं की यार मी ठरवलेलं खरं की मी रोज सकाळी चालायला जाईन, पण मला नाही जमत आहे वेळेमुळं. ठीक आहे, बघूयात, मी मला जसं जमेल, मला जेव्हा जमेल तेव्हा मी चालायला जाईन, असं म्हणून ते क्लोज करायचा विषय. मग आरोग्याच्या बाबतीत बघायचंय, आपण असं कुठलं तरी आपण स्वतः शब्द, कारण की शब्द आपल्या मॅजिक बुक मध्ये इतकं महत्व आहे त्या शब्दांना की वर्ड हॅज पॉवर, नेहमी म्हणतात. शब्दांमध्ये इतकी ताकद असते की तुम्ही शब्दांमुळे निर्मिती करत असता. तुम्हाला आता कळेल की तुम्ही जेव्हा स्वप्न लिहाल, एका एका शब्दांना किती महत्व असतं. मी जे बोलणार आहे तेच मी निर्माण करणार आहे.
त्यामुळं मी जे बोललेले आहे तेच मी पूर्ण करू शकले नाहीये, तर मला युनिव्हर्स मला जे हवंय ते का देईल? प्रश्न आहे की नाही, क्वेश्चन मार्क. त्यामुळे आपण बोलताना फार विचार करायचा आहे आणि जे काही मी आधी बोललेले स्वतःसाठी इतरांना कोणाला दिलेलं आहे, मग आरोग्यामध्ये बघायचे, पैशाच्या बाबतीत बघायचे, नातेसंबंधांमध्ये बघायचंय आणि ज्या गोष्टी मी बोललेल्या आहे करणार आहे पण त्या झाल्या नाहीत, एकतर झाल्या नसतील किंवा होणारच नसतील तरी आपण होणारच नाहीत म्हणून बंद करायचे आणि जर करू शकणार असतील तर त्या करून क्लोज करून टाकायचे. तर हे एक कारण आहे की मॅनिफेस्टेशन तुमचं पूर्ण होऊ शकतं. तसंच मॅनिफेस्टेशन तुमचं पूर्ण व्हायला अजून एक असतं की बिलीफ, म्हणजे जसे पैशांच्या बाबतीत आपले बिलीफ असतात की किती पैसे एकदम काय म्हणतात हार्डवर्क केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत, है की नाही. मेहनत करूनच पैसे मिळतात. तर फक्त मेहनत करूनच पैसे मिळतात का, तर गिफ्ट गिफ्ट मग जे मला गिफ्ट्स मिळतात त्यासाठी मी कुठली मेहनत करते का, ते इझिली मला मिळत असतात, है की नाही. भाऊबीज, है की नाही, काहीतरी शगुन देतात आपल्याला असे किंवा डिस्काउंट मिळतात, त्यासाठी आपण काहीच मेहनत केलेली नसते, ते असेच मिळालेले असतात. म्हणून हे जे बिलीफ असतात ते धारणा असतील, त्या धारणांमुळे पण कधी कधी आपले मॅनिफेस्टेशन पूर्ण होत नसतात. तर ते कुठल्या धारणा असतील तर त्या धारणा पण काढून टाकायच्या म्हणजे कशा करायच्या, तर आपण स्वतःला आपल्या जे अनकॉन्शियस माइंडला आहे त्याला सतत सांगायचं की ह्या धारणा आहेत हे अंतिम सत्य आहे का, नाहीये, आणि त्या धारणा मी बदलू शकते हे सांगायचंय. आपण ब्रेनला सांगायचंय की पैसे फक्त कष्ट करूनच मिळत नाही, तर हे सुद्धा पैशाचे सोर्स आहेत. माझ्या मैत्रिणीने मला एखाद्या कॅफेमध्ये खायला नेलं तर ते पण माझ्यासाठी पैशाचा सोर्स आहे. कोणीतरी माझ्यासाठी पे करतंय ना, है की नाही. तर ते कोणीतरी माझ्यासाठी पैसे पे केले म्हणजेच ते मी पैसे कमवलेले आहेत, है की नाही. तर हे पैशाचे सोर्स असे खूप सारे आहेत. फक्त कष्ट करूनच पैसे मिळत नाही, तर बऱ्याच गोष्टीतून पैसे मिळू शकतात असं आपण स्वतःच्या मनाला सांगायचं आहे, त्याला तयार करायचंय. म्हणजे आपले मॅनिफेस्टेशन जे काही आपली स्वप्न आहेत ती पूर्ण होणार आहे. तर आता आपण बघितले स्वप्न कशी पूर्ण होतात. ते स्वप्न पूर्ण का नाहीत होत आणि त्यासाठी काय करायचे, आपण आपल्याला स्वतःला अनालाइज कसं करायचं, अनालाइज केल्यानंतर आपले अंधाऱ्या बाजू कशामध्ये आहेत ते बघायचं आणि त्या खड्डे पण आपण कसे भरायचे ग्रॅटिट्यूडने, पास्ट प्रेझेंट फ्युचरचे ग्रॅटिट्यूड्स करून आपण कसं कसं ते खड्डे पण भरू शकतो, हे आपण मॅनिफेस्टेशन बद्दल थोडक्यात मी आता सांगितलेले. तर आता मॅजिक बुकचं पुस्तक चालू करूयात. काल जे मी स्क्रीन शेअर करते, काल आपण कुठपर्यंत आलेलो ते आभारचं ऐकलेलं आणि तुमचा जादूवर विश्वास आहे इथपर्यंत आपण आलेलो, बरोबर. दिसतंय सगळ्यांना पुस्तक, जरा तरी वाचता येतंय थोडक्यात, की जरा मोठी करायची स्क्रीन. काल आपण हे बघितले की पुस्तकामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत. 28 चॅप्टर आहेत. हे पुस्तक कसं करायचं ह्याची सुद्धा मेथड रोंडाबळनी सांगितलेली आहे की हे पुस्तक कसं करायचंय ते पण आपण पुढे बघूया. तर आता आज आपण सुरुवात करणार आहोत, तुमचा जादूवर विश्वास आहे का. तुमचा जादूवर विश्वास आहे का, तर आता हे आज इथपासून सुरुवात करायची. ज्यांचा जादूवर विश्वास नाही त्यांना ती कधीच सापडणार नाही. कोण म्हणतंय, हे रोनाल्ड डाल म्हणून जे आहेत 1916 ते 1990 हे एक रायटर आहेत, लेखक आहेत. त्यांनी 1916 आणि 1990च्या दरम्यानचा त्यांचा जन्म आहे. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांचा जादूवर विश्वास नाही त्यांना ती कधीच सापडणार नाही. ज्यांचा, आणि खरं तर आपण आता जर हे सगळेजण आपण जे काही 9-10 लोक आहोत इथे आता आणि हे जर पुस्तक करत आहोत तर आपण कधी ना कधी लहान असताना जादूवर विश्वास ठेवलेला आहे म्हणून आपण आता इथे आहोत. त्याशिवाय आपण ह्या पुस्तकामध्ये पुस्तक करायला इथे असणारच नाहीये. तर इथे आपण का आहोत, तर आपण ते कधी ना कधी जादूवर विश्वास ठेवलेला आहे लहान असताना, त्यामुळे आपण आता इथे पुस्तक करायला सगळे आहोत. तुम्हाला आठवतंय लहान असताना तुम्हीच जगाचे हे व्यवहार बघून विस्मयचकित झाला होता. त्याच्याबद्दल तुम्हाला दरारा
दरारायुक्त आदर वाटत होता. या मोहमयी दुनियेत तुमच्यावर जादू केली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी तुमच्या भावना उचंबळून येऊन तुम्ही आनंदी व्हायचा. गोठलेल्या दवानं, आच्छादलेल्या गवताचं, है की नाही, हवेत भुरकन उडणाऱ्या फुलपाखराचं किंवा एखाद्या अनोळखी पानाचं किंवा जमिनीवरच्या एखाद्या खडकाचं तुम्हाला प्रचंड आकर्षण वाटायचं. आता हे जे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे हे जवळजवळ सगळ्यांनी अनुभवलं असेल. अनुभवलं नसेल तरी म्हणजे तुम्ही आता खरं शहरातल्या मुलांना ह्याचं माहिती नाहीये, पण आपण जे जनरेशन मधून आपण गावाकडून बऱ्यापैकी आपल्यातली लोक आहेत, तर त्यांना हे माहिती आहे. म्हणजे लहान असताना आपण बघितलंय की ते गवतावर पाण्याचे मोठे मोठे थेंब आले की सगळ्यांना, मी तर खूप आश्चर्य वाटायचं मला. आणि मी अक्षरशः त्या गवतामध्ये चाललेली आहे, पळलेली आहे की लहान असताना, की कसं काय पाऊस नाही काही नाही आणि त्या गवतावर पाणी कसं काय येऊ शकतं. परत हे हे प्रश्न पडलेत का हे, आणि आपण लहान असताना ह्यासारखं जग बघितलेलं आहे. हे सगळं म्हणजे आश्चर्यकारक किंवा जादूमय जग आपण पाहिलेलं आहे आणि त्याचे प्रश्न पडलेले पण आहेत. असं अनोळखी पान म्हणजे आपण जी हिरवीगार पानं बघतो त्याच्यापेक्षा एखादं असं ब्राऊन पान म्हणजे झाडाचं पान आहे की नाही, एखादं तपकिरी कलरचं पान किंवा वेगळ्या कलरचं पान असं भेटलं की आश्चर्य वाटायचं ना, कसं काय हे पान असं असं असतं म्हणून. किंवा वेगळ्या कलरचं फूल बघितलं तरी पण कसं काय हे फूल वेगळ्या कलरचं आहे, असे जे प्रश्न पडायचे हे सगळ्यांनाच म्हणजे ह्या जे आश्चर्यकारक जे जादूमयी जे घटना होत्या लहानपणी त्या अनुभवूनच आपण मोठे झालेलो आहोत. तर हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आलेलंच आहे. नसेल आलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये जादू पण येणार नाही, असं हे जे काही हे जे लेखक आहेत रोलाल्ड डाल असं त्यांचं म्हणणं आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये असे काही ना काहीतरी छोटे अनुभव आलेलेच आहेत आपल्याला, त्यामुळेच आपण हे पुस्तक पण करायला इकडे सगळेजण एकत्र आहोत. लहानपणी, आता पुढे काय म्हणतायत बघा रॉन्डाबन, लहानपणी तुमचा दात पहिल्यांदा पडला त्यावेळी तुम्हाला किती उत्साही उत्तेजित वाटलं होतं ते तुमच्या चांगलं लक्षात असेल, आणि ते वाटण्यामागचं कारणही तसंच असायचं. कारण दात पडला म्हणजे त्या रात्री दाताची परी येणार असं तुम्हाला वाटायचं. आता हे बाहेरच्या देशात आहे, म्हणजे रॉन्डाबर्न कशा ह्या बाहेरच्या देशातल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ज्या पद्धतीचे विचार करायचे तसे. आमच्या इकडे तर लहानपणी असे म्हणायचे की दात पडलं की कोणीतरी प्रेग्नेंट बाई असेल ना त्यांच्या घराच्या पत्र्यावर टाकल्या ना की तिला मुलगा होईल. म्हणजे मला अजूनही आठवत आणि ही गोष्ट आम्ही ऍक्च्युली केलेली आहे. म्हणजे असे असे काहीतरी खूप विचित्र गोष्टी आता आठवल्या तर उलट छान पण वाटतं की आपण बरेचशा अशा गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्यांच्याकडे कसं म्हणतात की दात पडलं की तो रात्री उशीखाली तुमच्या पण आयुष्यामध्ये बघा की तुमच्या लहानपणी असे कुठले मॅजिकल अनुभव, जादूमय अनुभव तुम्हाला मिळालेत का, तुम्ही असं काही स्वतः केलंय का, सगळ्यांनी आपापल्या आयुष्यामध्ये बघायचंय. नाताळची ती जादूमयी रात्र कधी येणार यासाठी तर तुम्ही सारखे दिवस मोजत राहायचा. सांता क्लॉज जगातल्या प्रत्येक मुलांपर्यंत एका रात्रीत कसा पोहोचू शकेल असा विचारही तुमच्या मनात यायचा नाही. आणि आश्चर्य म्हणजे त्यानं तुमचा कधीही अपेक्षाभंग केला नाही. म्हणजे ते क्रिसमसचं बोलतायत. क्रिसमसला त्यांच्याकडे खूप मानतात ना की ते सॉक्स झाडाला लावून ठेवतात की त्याच्यामध्ये येऊन सांता क्लॉज गिफ्ट्स ठेवेल, आणि ऍक्च्युली खरोखर त्या मुलांना गिफ्ट्स मिळायचं. म्हणजे सांता क्लॉजच देतो का, सांता क्लॉजचे जे मेसेंजर म्हणजे प्रत्यक्ष देव येऊनच सगळ्या गोष्टी करतो का, तर नाही. त्याच्यासारखे जे मेसेंजर आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, कोणीतरी त्यांच्या रूपाने कोणीतरी येतं आणि ते गिफ्ट देऊन जातो आपल्याला, आहे की नाही. तसंच ते सांता क्लॉज तिथल्या मुलांना नाताळच्या रात्री कोणाला सगळ्यांना गिफ्ट्स मिळायचेच असं त्या सांगतात आहेत. कसा कोण जाणे पण तो तुमच्यापर्यंत पोहोचायचा. रेनडिअर उडू शकते, पऱ्या बागेत हिंडायच्या, पाळीव प्राणी माणसांसारखे वाटायचे, खेळण्यांना पण त्यांचं त्यांचं व्यक्तिमत्व असायचं. स्वप्न सत्यात यायचं आणि मग तुम्ही ताऱ्यांना स्पर्श करायचा. तुमचं हृदय आनंदानं भरून यायचं आणि तुमच्या कल्पनाशक्तीला कोणत्याही मर्यादा नसायच्या. आणि हे जग जादूमय आहे यावर तुमचा विश्वास असायचा. हो की नाही, आपण सगळेजण असं विश्वास ठेवत होतो. माझी आजी तर काही म्हणायची माहितीये,
माझी आजी तिची ती एक पापणी उडायला लागली की नाही, ती म्हणायची बघ आज कोणतरी पाहुणे येणार आपल्या घरी, आणि खरोखर यायचं. मला खूप आश्चर्य वाटायचं. मी म्हणायचे कसं काय तुझ्या त्या पापणीमध्ये काही जादू आहे का, तुझी ती पापणी उडायला लागली की घरी तू म्हणतेस आणि खरी कोण ना कोणतरी पाहुणे यायचं. आणि लिटरली असं ते खूपदा मला हा अनुभव आलेला आहे आमच्या घरामध्ये. तर असे काही छोटे छोटे जादूचे म्हणजे मॅजिकल लाईफ तुमच्या आयुष्यामध्ये घडल्यात का? आणि घडल्या असतातच आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी आपण असे छोटे छोटे जादुई गोष्टी केलेल्या आहेत आपण लहान असताना. आपण लहान असताना आपल्यातल्या अनेकांना प्रत्येक गोष्ट चांगली आहे आणि येणारा प्रत्येक दिवस आणखी उत्साह आणि साहस घेऊन येईल असा विश्वास वाटत असतो. या सगळ्या जादुई वातावरणातील आपला आनंद कोणी हिरावून घेईल असंही आपल्याला त्यावेळी वाटत नाही. पण कधीतरी आपण मोठे होतो, अनेक जबाबदाऱ्या, समस्या आणि अडचणींशी सामना करावा लागतो. आपला भ्रमनिरास होतो आणि लहान असताना अनुभवलेली ती जादू कोमेजून जाते. म्हणजे लहानपणी ह्या आपण छोट्या छोट्या गोष्टींवर खूप विश्वास ठेवायचो त्या जादूवर, किंवा त्या छोट्याशा ते जे दव यायचं ते कुठून यायचं, पाऊस पडला नाही तरी कसं काय ते दव झाडांपानांवर यायचं, ही आपल्याला जादू वाटायची. पण नंतर आपण जसे जसे मोठे होतो, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, वेगवेगळ्या लोकांमध्ये येतो, मग आपण ह्या गोष्टींमधून आपल्या त्या जादूमधून किंवा आपल्या ज्या गोष्टी आपण ज्यातून आनंद मिळवायचो त्या सगळ्या गोष्टी गायब होतात आपल्या आयुष्यातून, लुप्त होते. आणि म्हणूनच प्रौढ झाल्यानंतर मुलांच्या आजूबाजूला आपण असावं असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण बघा आपण आता कुठल्याही वयात असू द्यात, पण लहान बाळ असेल किंवा लहान मुलं आपल्या आजूबाजूला आली की आपल्याला छान वाटतं त्यांच्याशी बोलावं, त्यांच्यासारखं खेळावं. मी तर खरंच खेळत असते. आमच्या शेजारचीच मुले आहेत, परी रुद्र आले, मी त्यांच्याबरोबर ते एनपॅट म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर मी खेळत असते. अक्षरशः मजा येते, मला आवडतं त्यांच्या बरोबर खेळायला. म्हणजे हे आपल्याला किंवा मुलं असली की छान वाटतं त्यांच्यामध्ये गप्पा मारायला, त्यांच्या गोष्टी ऐकायला, ते जे काय खेळतात त्यांचे अनुभव ऐकायला. हं? तर हे आपल्याला का आवडतं, कारण की हे लहान असताना आपण ते अनुभवलेलं असतं आणि आपण आता त्यापासून खूप लांब गेलेलो असतो ह्या सगळ्या गोष्टींपासून. पण ते आपल्याला गोष्टी आतमध्ये कुठेतरी आवडत असतात, अनुभवायच्या असतात, आणि ते अनुभवता येत नाही म्हणून जेव्हा ती लहान मुलं असतात तेव्हा आपण अक्षरशः त्यांच्याबरोबर त्यांना पाहून तो अनुभवतो खरं तर, भले तो एखादा क्षण का असेना. एकेकाळी या जादूवर तुम्ही विश्वास ठेवला होता, ती खरी आहे, आणि प्रौढांच्या जीवनाबाबतचा भ्रमनिरास करणारा दृष्टिकोन खोटा आहे हेच सांगण्यासाठी मी हा लेखन प्रपंच मांडला आहे. तर रोंडाबन काय म्हणते की तुम्ही जो लहानपणी तो मॅजिकल अनुभव, एक्सपिरियन्स अनुभवलेला आहे, म्हणजे जो काही जादूमय अनुभव आपण आपल्या आयुष्यामध्ये जे अनुभवलेले आहे, तर ते खरोखर खरे आहेत. आणि हे जो भ्रमनिरास आहे, हा प्रौढांचं जीवन म्हणजे आपण आता जे आयुष्य जगतोय तो दृष्टिकोन खोटा आहे, भ्रमनिरास आहे, जीवनाबाबतचा भ्रमनिरास करणारा दृष्टिकोन आहे, तो खोटा आहे, हे सांगण्यासाठीच रोंडाबन म्हणतात की मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर आयुष्यामध्ये तुम्ही खरोखर जादू करू शकता, आणू शकता, आणि ती कशी करायची तर हे आपण ह्या पुस्तकामध्ये शिकणारच आहोत. जगण्यातील ही जादू खरी आहे, अगदी तुमच्यासारखी, तुम्ही जसे वास्तवात जगता आहात तशी. खरं तर लहानपणी तुम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा प्रत्यक्ष जीवन कितीतरी जास्त विस्मयकारक असू शकतं. श्वास रोखून धरणारं, दरारायुक्त आदर वाढवणारं, प्रेरणा देणारं, आणि यापूर्वी तुम्ही कधी पाहिलं नसेल इतकं उत्साही, उत्तेजित करणारं, आनंद देणारं असेल. एकदा का तुम्हाला ही जादू दृष्टीपथात आणण्यासाठी काय करायचं ते कळलं की तुमच्या स्वप्नातली आयुष्य तुम्ही प्रत्यक्षात जगायला लागाल, आणि मग जगण्याच्या या जादूवर विश्वास ठेवणं तुम्ही कसं काय सोडून दिलं होतं याचं तुम्हालाच आश्चर्य वाटायला लागेल. तर बघा रोंडावन काय म्हणते की तुम्ही जसे लहान खरंच छोट्या छोट्या जादू जे करत होते त्या खरोखर आता आपण आपल्या आत्ताच्या प्रौढ जरी आपण आहोत, म्हणजे आपल्या आयुष्यातलं आता खरंच ते मॅजिकल सगळे लाईफच संपलेले आहे. आपण म्हणतो की नोकरीला पळा, काम करा, खायचं प्यायचं, मुलांना मोठं करायचं, हेच आपलं विश्व राहिले. तर आपण आपल्या आत्ताच्या आयुष्यामध्ये पण ह्या छोट्या छोट्या जादू आणून, मॅजिक्स आणून आपलं आयुष्य
एकदम आनंददायी करू शकतो. आणि ते कसं करायचंय हे सुद्धा आपल्याला रॉन्डा बर्न ह्या पुस्तकातून शिकवणार आहेत. आणि हे एकदा तुम्हाला कळालं की तुम्ही तुमच्या आयुष्यातलं तुम्हाला जसं आयुष्य जगायचंय, आनंदाने एन्जॉय करणारं, फिरायला जायचंय, मला मला हे असं घर हवंय, मला अशी नोकरी हवी, मला ह्या पद्धतीचं शिक्षण हवंय, हे सगळं तुम्ही मिळवू शकणार आहे. आणि हे मिळवून तुम्ही जो आनंद मिळवणार आहे आणि तो कसा मिळवायचा हे आपण या पुस्तकातून आपल्याला शिकणार आहोत. आणि ते तुम्हाला एकदा कळालं की तुम्ही खरंच आयुष्यभर आनंदी राहणार आहे. कारण तुम्हाला त्याचं एक हे मिळाले की तुमच्या हातात असणार आहे, तुमचा आनंद तुमच्या हातात आहे. मला माहिती आहे मला ह्या पद्धतीची नोकरी हवी आहे, तर त्यासाठी मी काय करू शकते. मला हवंय, मला व्हॅकेशनवर बाहेरच्या देशात फिरायला जायचंय माझ्या नवऱ्यावर, की मला माहिती आहे की त्यासाठी मी काय करायचंय. आणि ते एकदा मला कळालं की मी माझं आयुष्य मला पाहिजे तसं एन्जॉय आनंददायी जगू शकणार आहे. एक आहे की तुम्हाला काही रेनडियर उडताना दिसू शकणार नाही, पण ज्या गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्या डोळ्यासमोर घडाव्याशा वाटत होत्या त्या तुम्हाला दिसू लागतील. दीर्घकाळ जे तुम्ही स्वप्नातच पाहत होता त्या घटना अचानकपणे प्रत्यक्षात घडू लागल्या आहेत असं तुम्हाला जाणवेल. स्वप्नात घटनांची जी गुंफण तुम्ही केली होती अगदी तशीच ती सत्यात कशी काय झाली हे तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण जादू ही अदृश्य प्रांतात काम करत असते आणि तोच त्याचा सगळ्यात जास्त थरारक आणि आनंदाचा भाग असतो. कशी जादू काम करत असते, इनविजिबल म्हणजे अदृश्यात काम करत असते, आपल्याला कळत पण नाही. मला ना खूप पहिल्यापासून असं वाटायचं, म्हणजे मी जेव्हा मूवी मध्ये वगैरे बघायचे मला असं वाटायचं यार आपण 5 स्टार सारख्या हॉटेलमध्ये कधी जाऊ का, तरी आपल्याला जमेल का, तरी कधी जाऊ तरी शकेल का. काय जबरदस्त हे 5 स्टार हॉटेल असतात, काय लाईफस्टाईल असते त्यांची, काय खाणे असतात तिथे. आणि लिटरली ते मी त्यावेळेसचं जे काही माझं स्वप्न होतं ते मी आता ह्या जर्नीमध्ये आल्यामुळे मी ह्या जर्नीमध्ये आले आणि विदिन 6 मंथ मध्ये मी ते अनुभवलेलं आहे. म्हणजे मी आणि माझी मुलगी, माझं स्वप्न होतं की मी माझ्या मुलीबरोबर सोलो ट्रिपला जाईल. आणि मला असं वाटत होतं की मी आयुष्यात कधी त्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाईन का, किंवा तिथला त्या 5 स्टार हॉटेलचा अनुभव घेईन का. आणि तो विदिन ह्या मॅजिक बुकच्या जर्नीमध्ये आले आणि विदिन 6 महिन्यामध्ये मला ती रिट्रीट मिळाली. म्हणजे मला ती गिफ्टच मिळालेली माझ्या नवऱ्याने दिलेली. आणि ती माझ्या एकटीसाठी होती, पण ते मला म्हणाले की तू मिकीला पण घेऊन जा. म्हणजे माझं जे स्वप्न होतं माझ्या लेकी बरोबर सोलो ट्रिप करायची ते पण स्वप्न पूर्ण झालं. आणि मी ज्या रिट्रीटला शिमल्याला गेलेले ते मी 5 स्टार हॉटेलमध्ये राहिलेले. म्हणजे ती रिट्रीटच 5 स्टार हॉटेलमध्ये होती. आणि ती गिफ्ट मला माझ्या नवऱ्याने दिलेली. म्हणजे तुम्ही जे स्वप्न बघाल ती स्वप्न तुमची पूर्ण होणार आहे. फक्त ते तुम्हाला कसं ते स्वप्न माझं पूर्ण करायचं हे एकदा आपण ह्या पुस्तकातून करणारच आहोत. या जादूचा परत एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. लहानपणीसारखा तुम्ही प्रत्येक दिवस आश्चर्य आणि भीतीयुक्त आदराच्या भावनेत घालवायला तयार आहात का? चला तर मग या जादूसाठी तयार व्हा. आपल्या या सहवासाची सुरुवात 2000 वर्षापूर्वी होते. त्यावेळी जीवन बदलाचं ज्ञान हे पवित्र ग्रंथात लपलेलं होतं. म्हणजे हे मॅजिक बुक किंवा मॅजिकल हे लाईफ हे काय आत्ताचं नाहीये, हे खूप जुने आहे. म्हणजे ह्या आता रॉन्डावन काय म्हणतात, ह्या 2000 वर्षांपूर्वी, म्हणजे हे पूर्वीपासून आहे, आपल्या आयुष्यामध्ये आत्ता आलेलं आहे. हे तुम्ही जेव्हा हे पुस्तकं बघाल तर हे सगळ्या धर्मग्रंथांमधून आहे, ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. पण ह्याचा जो पूर्वीच्या लोकांनी काय केलंय, म्हणजे त्यांना ज्यांना ज्यांना ह्या गोष्टींबद्दल कळलेलं त्यांनी त्यांच्यापर्यंतच ठेवलेलं, त्यांनी लोकांमध्ये स्प्रेड केलं नव्हतं. पण आता म्हणजे आपण खरंच तर नशीबवान आहोत की आपल्यापर्यंत ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि मुळे आलेल्या आहेत त्या लोकांना पण, म्हणजे सगळ्यात पहिलं तर रॉन्डा बर्न, की फक्त वरच्या काही लोकांमध्येच हे मॅजिकचं माहिती होतं. तिने ते खूप ह्या पुस्तकामार्फत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे मॅजिक बुक. तर रॉन्डा बर्न साठी आपण कायम ग्रेटफुल राहायला पाहिजे की तिच्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये पण आपल्याला जी पाहिजे ती स्वप्न बघू शकणार आहोत, पूर्ण करू शकणार आहेत. तर आता पुढे काय म्हणतायत रॉन्डा बर्न, एका
महान रहस्याची उकल. म्हणजे आता एक नवीन रहस्य आहे, त्याची उकल होणार आहे आपल्याला पुढे जाऊन. हं? पुढील उतारा बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यूच्या विचारांमधून किंवा तत्वांमधून घेण्यात आला आहे. म्हणजे हा जो पुढचा जो पॅसेज आहे, पॅराग्राफ आहे, तो सगळा कुठून घेतलेला आहे, तर बायबलच्या एका नवीन जो करार केलेला आहे, मॅथ्यू यांनी लिहिलेला आहे, तत्वज्ञानचं किंवा विचार मांडलेले आहेत, त्या विचारांच्या मधून घेतलेला आहे. हा, गेली अनेक शतके त्यामुळे अनेक लोकांची मती गुंग झाली आहे. काही जण गोंधळात पडले आहेत, तर काहींचा गैरसमज झालेला आहे. तर कशामुळे असं झालेलं आहे? काय लोक गोंधळात पडलेले आहेत? काय त्यांचे गैरसमज कशामुळे झालेले आहेत? तर हे आपण पुढे बघूयात. आता हे दोन वाक्य जी आहेत खूप महत्वाची आहेत. तुम्ही सगळ्यांनी खूप शांतपणे आणि विचार अगदी मन लावून बघा की काय आहे ते. ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल. ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. किती बघा आता ह्या दोन वाक्यांमध्येच खूप महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे पुढे आपल्याला त्याचं पण स्पष्टीकरण दिलेलं आहे ह्या दोन वाक्याचं. उतारा वाचल्यावर यातला विचार अन्याय वाटतो हे तुम्हाला मान्य करावंच लागेल, है की नाही? हे दोन वाक्य वाचले की तुम्हाला पण जाणवतंय का हे काय म्हणतायत? बघा, ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल आणि ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. म्हणजे जर त्याची इच्छा नसेल तर काय, त्याच्याकडे जे आहे ते पण घेतलं जाईल. आणि ज्याची इच्छा आहे, ज्याला पाहिजे, तर त्याला विपुल प्रमाणात मिळत राहणार आहे. तर हे का आहे, काय आहे, त्याचं काय कोड आहे, तर आपण ते बघूयात. कारण त्यातून श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे आणखी गरीब होत जातील, असाच अर्थ ध्वनित होतो. म्हणजे काय, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे, जे श्रीमंत आहेत ते अधिक श्रीमंत होणार आहेत आणि जे गरीब आहेत ते अजूनच गरीब होणार आहेत. पण याच्यात एक कोड आहे जे तुम्हाला सोडवायचं आहे. एक गूढ आहे ते तुम्हाला उलगडायचं आहे आणि जेव्हा त्याची उकल तुम्हाला होईल तेव्हा एक नवीन जग तुमच्या पुढे खुलं झालेलं असेल. म्हणजे ह्या ज्या दोन वाक्य सांगितलेली आहे की किंवा त्याचा अर्थ जो आहे की श्रीमंत हे अधिक श्रीमंत होतील आणि गरीब हे अधिक गरीब होतील, किंवा ज्यांच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये अजून वाढ होईल त्यांची इच्छा असेल तर, आणि ज्यांची इच्छाच नाही तर त्यांच्याकडे जे आहे ते पण त्यांच्याकडून घेतलं जाईल. तर हे काय कोड आहे, तर त्याचं काय ते कसं सोडवायचंय ते आपण बघूयात. या रहस्याने अनेक शतकं अनेकांना चकवलं आहे, पण त्याचं उत्तर एका शब्दात लपलं आहे आणि तो शब्द आहे कृतज्ञता. म्हणजे काय, कृतज्ञता. जर माझ्याकडे आहे तर मला जे हवंय ते मला मिळणार आहे. आणि मी जर कृतज्ञ असेल आणि जर माझ्याकडे कृतज्ञता नसेल, म्हणजे कृतज्ञता म्हणजे काय, मी ग्रेटफुल असणं, माझ्याकडे ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली, तर माझ्याकडे त्या गोष्टी मला ज्या पाहिजे त्या माझ्याकडे अजून मला मिळत मिळत जाऊन माझा प्रवास चढतीचा प्रवास असणार आहे. पण मी माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत, ज्या कुठल्याही असू देत, पण त्या गोष्टींसाठी मी अनग्रेटफुल असेल किंवा मी कृतज्ञ असेल, तर त्या गोष्टी मला ज्या मिळालेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा माझ्याकडून घेतल्या जाणार आहेत, हिरावून घेतल्या जाणार आहेत. तर तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतं? खरोखर होतं. तुम्ही बघा, तुम्ही तुमचा स्वतःचा, म्हणून मी नेहमी म्हणते की तुम्ही तुमची जर्नी, तुमचं जे आयुष्य आहे ते अनालाइज करायला शिकायचं. की मी आता सपोज की मी माझ्या तब्येतीच्या बाबतीत सांगते की मी माझ्या तब्येतीत सतत मला मला परमेश्वराने एवढं चांगलं शरीर दिलेलं असतं, है की नाही? ते बॉडी एवढी फिट असते म्हणून मी दिवसभर काम करते, ऑफिसला जात असेल तर ऑफिसचं काम करते, घरातलं काम करते, सगळ्या मेंटली प्रेशर, फिजिकल प्रेशर सगळं सांभाळून सगळ्या गोष्टी करत असते. पण ते त्या बॉडीमुळं मी करू शकतेय म्हणून मी त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते का? तर नाही, कधीच नाही. उलट काय म्हणणार, यार माझं डोकंच दुखतंय, माझे केसच गळतायत, माझे पायच दुखतायत, माझं हेच दुखतंय, माझं तेच दुखतंय. मग काय होणार? जर मला जे मिळालेलं आहे त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करत नसेल, तर जे गोष्टी माझ्याकडे चांगल्या आहेत त्याच्यामध्ये पण दुखणी खुपणी चालू होणार आहेत.
का? तर तुला जे मिळालेलं आहे त्यासाठी तू कृतज्ञ आहेस का? कृतज्ञ आहेस का? नाही. मग हे काय होणार आहे, तुमच्याकडे जे आहे ते पण तुमच्याकडून हिरावून घेणार आहे. तर हे झालं आरोग्याच्या बाबतीत. पैशांच्या बाबतीत पण तसंच आहे. पैशांच्या बाबतीत आपण पैसे जे असतात, खरोखर सगळ्यांना सगळ्यांचे जे काही तुम्हाला पैसे मिळत असतात त्यापेक्षा आपल्या सगळ्यांच्याच इच्छा खूप असतात. मला हे पाहिजे, मला ते घ्यायचंय, मला हे घ्यायचंय. पण मला जे पैसे आहेत, म्हणजे लोक म्हणतील अरे माझे 1,000 ची गरज आहे आणि मला जर पगार 100 मिळते तर मी 100 साठी कृतज्ञता कशी व्यक्त करेन? तर मला त्या 100 साठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ते 100 आहेत त्यामुळं मला 1,000 100 तरी काम माझं होतंय. भले 900 रुपयाचं काम होत नसेल पण त्या 100 काम तरी होते की नाही. तर ते 100 माझं काहीतरी 100 काम करते. त्यासाठी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करेन त्यावेळेस मला माझ्याकडे 1,000 पण मी आकर्षित करू शकणार आहे. पण मी जर ते कृतज्ञता व्यक्त केली नाही त्या 100 साठी तर ते 100 सुद्धा माझ्याकडे जाणार. मला दुखणं खुपणं येणार, कुठलं काहीतरी मध्येच असा ऍक्सिडेंट होणार की ते 100 मधले पण 50 जाणार आहेत माझे. असे तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल. तर हे त्याचं कोड आहे. तर त्या कोड्याचा अर्थ काय एकच, तर कृतज्ञता. जर जे तुमच्याकडे आहे त्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायचे. जर मी व्यक्त केली तर माझ्याकडे जे आहे ते मला विपुल प्रमाणात अजून वाढणार आहे, त्याच्यात वाढ होणार आहे. पण जर मी जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त नाही केली तर ते माझ्या हातातनं जाईल. जॉब जाईल किंवा जॉब मिळणारच नाही किंवा मला डिमोशन मिळेल किंवा मला जे पाहिजे त्याला पण जे पैसे येतात त्याला पण फाटे फुटत जाणार. तर असे काही ना काही प्रॉब्लेम्स होणार आणि त्या आपल्या हातातून पैसे निघून जाणार. तर हे त्याचा अर्थ आहे. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल, त्याला किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. बायबलमधील या उतार्यात लपलेल्या एका गूढ शब्दाच्या शोधामुळे त्याच्या अर्थाचा उलगडा झाला आणि त्यातील विचार स्फटिकासारखे स्पष्ट दिसू लागला. गूढ उकललं गेलं या शब्दाची नोंद झाली त्याला 2,000 वर्ष होऊन गेली. पण त्यावेळी जेवढे ते खरे होते तितकीच आजही त्याची सत्यता टिकून आहे. म्हणजे कृतज्ञतेमुळे तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकतात आणि कृतज्ञतेमुळे तुम्ही घालवू सुद्धा शकता. हे जेवढं सत्य 2,000 वर्षापूर्वी होतं तेच आत्ता सुद्धा सेम आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जरी तुम्ही स्वतःच्या डोकावलं, चेक केलं की मी कुठे अशी कृतज्ञता वागलेली आहे तर तुम्हाला तुमचं जाणवेल. कृतज्ञ राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, केलेले उपकार तुम्हाला आठवत नसतील तर तुम्हाला आणखी कधीच काही मिळणार नाही आणि जे तुमच्याकडे आहे तेही तुम्ही गमावून बसाल. तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी मिळेल आणि तुमच्याकडे विपुलता निर्माण होईल. या वचनाची ही जादू पूर्तता करेल, मात्र त्यासाठी तुमच्याकडे कृतज्ञता असायला हवी. आता त्यांनी पुढे काय सांगितले, कुराणातही कृतज्ञतेचे हे वचन परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यात आलं आहे. आता हे कुराणातलं पण मी सांगेन कारण की माझी एक वन ऑफ द बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे बऱ्यापैकी माझ्या फॅमिलीतल्यांना पण माहिती आहे. सफिया लोखंडे म्हणून, डॉक्टर सफिया लोखंडे. तर त्या कुराणाबद्दल, म्हणजे मला आवडतं धर्मग्रंथांबद्दल बोलायचं आणि त्या मला नेहमी मी त्यांच्याशी बोलते. तर त्यांच्यात पण खरंच हे कृतज्ञतेचं खूप आहे की तुम्ही ज्यासाठी आहे ना. आणि मुस्लिम लोक खूप त्यांचा धर्म कट्टरतेने पाळतात. आपण आपले हिंदू लोक जास्त करून मूर्ती पूजेवर, उपास तापासावर करतात. पण ऍक्च्युली ते जे काही धर्मातून सांगितलेलं आहे त्या गोष्टी फॉलो करण्यापेक्षा आपण ह्या बाकीच्या गोष्टींकडे जास्त वळतो. पण ठीक आहे, आपण आता ते जसे म्हणतात ना, कुराणातही कृतज्ञतेचे वचन परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यात येतं. तर त्या शोएबची आई मला अजूनही आठवतं, दरवर्षी म्हणजे त्यांचं इतकं हेक्टिक शेड्यूल असतं पण त्यांच्या गावची लोक त्या एवढं छोट्याशा घरात पण त्यांच्याकडे यायचे. सकाळी 8 ते 6 जॉब करणारी बाई पण त्यांच्याकडे सगळे, ते डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडचे गावची लोक, त्यांचे चुलत जावा, चुलत सासवा वगैरे, त्यांची मुलं वगैरे त्यांच्याकडे यायचे. पण त्या नेहमी मदत करायच्या, नेहमी मोठ्या मनाने स्पष्ट म्हणायच्या की मी ऑफिसला जाते तर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला मला कामात हेल्प करावी लागेल.
पण त्यांना नेहमी मदत करायच्या, कृतज्ञता असायची, कृतज्ञ असायच्या त्या ठीक आहे आमची गावची लोक आहेत, असतं त्यांना, वाटतं त्यांना आपली माणसं आहेत यावंसं गावाला, शहरामध्ये मग येतात ते हक्कानं, काय होतं आपण केलं तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं. हे त्या म्हणायच्या, म्हणजे कधी 10 वर्षापूर्वी पण आहे आणि हे मी आत्ता खरं वाचतेय. पण कुराणातही म्हणजे मी सांगायचं इथे सांगायचं एक्झाम्पलचं आहे कारण हेच आहे की मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. हे पुस्तकात फक्त लिहिले नाही तर मी स्वतः ऐकलेलं आहे त्यांच्याकडून. आणि लक्षात ठेव, परमेश्वराची आकाशवाणी झाली, त्याने जाहीर केलं, तू जर कृतज्ञ राहिलास तर मी तुला अधिक देईन, पण जर का तू कृतघ्नपणे वागलास तर माझी शिक्षा खरोखरच कठोर आहे. तर हे अगदी स्पष्ट नेहमीच आपलं प्रत्येक जो आपण आपला परमेश्वराला म्हणतो तर तो तसाच सांगत असतो. आपण फक्त त्या फॉलो करायच्या आहेत गोष्टी. तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात तरी त्याने काहीच फरक पडत नाही, किंवा तुम्ही धार्मिक असा अथवा नसा. बायबल आणि कुराण या धर्मग्रंथातील हे शब्द तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला लागू पडतात, कारण ते विज्ञानाचा आणि या विश्वाच्या मूलगामी सिद्धांत मांडतात, वर्णन करतात. म्हणजे ते काय म्हणतात, हे बायबल आणि कुराणामध्ये कृतज्ञतेचं सांगितलेलं आहे. पण आता पुढे जाऊन आपण हा सार्वत्रिक नियम आहे जेव्हा तुम्ही बघाल तर ह्या पुस्तकामध्ये सगळ्या धर्मग्रंथांबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे जैन, महावीर, परत बुद्धिझम, बुद्धांनी सांगितलेलं, कृष्णाने सांगितलं, महबत पैगंबरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल ह्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता मला 6 मिनिटं राहिलेले आहेत आणि हा आपण एवढं करायचं आहे का, तेवढा वेळ आहे का? हा सार्वत्रिक नियम आहे सगळ्यांकडे. तर मग हे घेऊयात, नाही तर मग आपण उद्या घेऊ शकतो. उद्याच घेऊया. चालेल. कारण की हे होणार नाहीये, बरचसं आहे आणि ते असं थोडक्यात सांगून पण काही उपयोग नाहीये त्याचा. म्हणजे मला असं वाटतंय की हे केलं पाहिजे, कारण डिटेलमध्ये जेवढं बोलू ना तेवढं म्हणजे समजलं पाहिजे. उगीच फास्ट पळवण्यात काही मजा नाहीये. तर समजलं सगळ्यांना की काय कसं आपल्याकडे हे येत असतं. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींसाठी ग्रेटफुल राहिला तर तुमच्याकडे त्या कशा वाढणार आहेत, आणि तुम्ही अनग्रेटफुल राहिल्या तर त्या कशा कमी होणार आहेत. तुम्ही स्वतःचं आयुष्य जर तुम्ही बघितलं, की तुम्ही स्वतःच्या ह्या गोष्टी बघितल्या, पैशांच्या बाबतीत बघितलं, आरोग्याच्या बाबतीत बघितलं, नातेसंबंधांमध्ये बघितलं, तर मी पहिले कसे होते, आत्ता कसं आहे, का आहे तसं आपोआप कळतं आपल्याला. मग मला कुठे जास्त गरज आहे कृतज्ञता करायची, आणि ती तर आपण शिकणारच आहोत पुढे जाऊन की कृतज्ञता कशी करायची आहे ते. तर आपण आता सगळ्यांनी काय करायचंय, तर आपण आजची खरं तर असाइनमेंट आपल्याला कालची बऱ्याच जणांनी असं म्हणजे परीच्या आईशी बोलणं झालं माझं, तर त्यांनी तर सांगितलं की त्यांनी 10 लोकांसाठी लिहिलेलं आहे. कोणी कोणी लिहिलेलं आहे. कालची आपली असाइनमेंट होती की ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या 10 लोकांची नावं लिहायची होती. नावं लिहायची म्हणजे इन द सेन्स आपण कसं लिहायचं ते पण सांगितलेलं, की त्या व्यक्तीचं नाव लिहायचंय आणि त्यांनी कशासाठी सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे मला काय फायदा झालाय ते लिहायचं होतं, आणि धन्यवाद 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 3 वेळा लिहायचंय. तर सपोर्ट करणाऱ्या लोकांसाठी आपण धन्यवाद लिहायचं होतं. तर ते सगळ्यांनी लिहिलं का? नसेल लिहिलं तर मी म्हणजे आपण जसं यू कॅन हील युअर पुस्तक केलं, असाइनमेंट नाही केल्या तरी चालतील, पण मॅजिक बुक तसं नाही. फक्त प्रॅक्टिसवर आहे हे. हे पुस्तक वाचायचं आणि वाचायचं आणि ऐकायचं त्यासाठी पुस्तक नाहीच आहे. हे प्रॅक्टिस केलं तर त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे, आणि तुम्ही जसा विचार केलाय त्याच्यापेक्षा सुद्धा छान बेनिफिट मिळणार आहे, फायदा होणार आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस मोस्टली हे कृतज्ञ, आणि तुम्ही पहिल्यापासून लिहिलं की नाही तर तुम्हाला लिहायला कसं, म्हणजे जे आपल्याला पुढे फॉर्मॅटमध्ये लिहायचंय, जे रॉन्डामन आपल्याला चॅप्टर मध्ये शिकवणार आहेत की कसं ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता कशी व्यक्त करायची आहे, कसं कृतज्ञता लिहायची आहे, हे पुढे जाऊन आपण लिहायला कसं शिकणार आहे. हे जर तुम्ही आत्तापासूनच करायला लागला ना तर पुढे पुढे जाऊन तुम्हाला इझी जाईल. तुमचे जे काही तुमची स्वप्न असतील, तुमच्या आरोग्यामधली काही स्वप्न असतील, तुमच्या पैशांमधली काही स्वप्न असतील, तर ती पूर्ण व्हायला जरा फास्ट स्पीड म्हणजे स्पीड मिळेल त्या गोष्टींना.
तुम्ही जर ते केलं नाही तर मग ते कसं, मग ते होणार, स्वप्न पूर्ण होणार नाही तसे नाहीत होणार, तुमची स्वप्न पूर्ण होणार, पण ती तुम्ही ज्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करणार आहे त्या लेवलनीच, त्या स्पीडनीच ती पूर्ण होणार आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त केली, जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली, तर तुमची स्पीड पण तेवढ्या स्पीडने फास्ट पूर्ण होणार आहेत स्वप्न. म्हणजे आमचे ते काही, आम्ही आता शुक्राना ग्रॅटिट्यूड फाउंडेशनचे ग्रुप मधले लोक आहेत ना, आम्ही बघतो तिथल्या काही काही लोक तर बापरे, कंटिन्यू 8-8 तास ते ग्रॅटिट्यूड रायटिंग लिहित असतात. म्हणजे एक तर सरांचं मला अजूनही आठवतं, ते कुठल्या तरी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जॉबला होते. तर ते जेव्हा ह्या जर्नीमध्ये आले मॅजिक बुक, तर त्यांनी सगळ्यांना, सगळ्या त्यांच्या एम्प्लॉई, म्हणजे ते मोठ्या पोस्टवर होते, आणि त्यांच्या अंडरची जी लोक आहेत ना, त्यांना सगळ्यांना ग्रॅटिट्यूड लिहायला शिकवलेलं. तर ते म्हणालेले की त्यांना मी सगळ्यांना 10 मिनिटं वेळ द्यायचो रोज, ऑफिसमध्ये गेलो की 20 मिनिटं वेळ द्यायचो, सगळ्यांनी ग्रॅटिट्यूड लिहायचं. ते म्हणाले की मला आता कुठल्याच एम्प्लॉईच्या मागेच लागावं लागत नाही, तितकी कामं माझी फ्लुएंट होतात, व्यवस्थित होतात. इतकी छान सगळी कामं होतात, आणि ती लोक पण फ्रेश आहेत, आनंदी आहेत, की त्यांची त्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत. प्लस शांतता येते. जे वैतागून काम करत होते ते आता शांतपणे काम करायला लागलेले आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना पाहिजे ते अचीव करायला लागले, म्हणजे अचीव केलं त्यांनी. त्यामुळे म्हणजे एवढा बदल होऊ शकतो फक्त ग्रॅटिट्यूड रायटिंगमुळे. तर ते आपण सायंटिफिक दृष्ट्या शिकणारच आहे. तर हे इथे अजिबात हे करायचं आहे, कंटाळा करायचा नाही. तर रायटिंग महत्वाचं आहे. सगळ्या असाइनमेंट करायच्या म्हणजे करायच्या, कंपल्सरी आहेत असं समजायचंय. जसे शाळेत कसं आपल्याला होमवर्क कंपल्सरी असतो, नाहीतर वर्गात हे नाही. मी तशी टीचर नाहीये, म्हणजे मी वर्गात घेणार नाही वगैरे असं नाहीये. पण तुमची स्वप्न पूर्ण करायची तर तुम्हालाच तो रिझल्ट. आता काल आपण निकिताचं ऐकून सगळ्यांना किती आनंद झाला. छान तिने शेअरिंग केलेलं, मस्त प्रॅक्टिस कुठली ती करत होती आणि तिचा फायदा कसा तिला झाला तिने सांगितलं. तसंच सगळ्यांचं शेअरिंग आपल्याला ऐकायला आवडेल, आहे की नाही? सगळ्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे हे आपलं मॅजिक बुक संपत सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की अरे, मी मागच्या वेळेस हे स्वप्न पाहिलेलं, मी असं असं त्याच्याबद्दल लिहित होते आणि माझं ते स्वप्न पूर्ण झालं, असं सांगता आलं पाहिजे. तर म्हणूनच त्यासाठी प्रॅक्टिसची गरज आहे. सगळ्यांनी प्रॅक्टिसेस 100% करा. तर आजची आपली असाइनमेंट आहे. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तृप्ती तुला काय बोलायचंय का? बोल. एकच मिनिट, मी जरा हे रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि मग आपण बोलूयात.